नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. माळेवाडी बोरगाव येथे नॅशनल हायवेवरती भीषण अपघात घडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. माळेवाडी बोरगाव येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग NH 965 जीवर माळेवाडी बोरगाव येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोटारसायकल आणि छोटा हत्ती यांचा जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार बोरगाव माळेवाडीवरून बोरगावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी श्रीपूरहून तोंडले बोंडले पंढरपूरच्या दिशेने जाणारा छोटा हत्ती वेगाने येत असताना हा अपघात घडला. या भीषण धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला असून अपघाताचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून ग्रामस्थ, शाळकरी मुले आणि वाहनधारक जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहेत. कारण माळेवाडीच्या ग्रामस्थांना बोरगावला बाजारला जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. माळेवाडी आणि D19 खंडाळी या गावातील लोकांना बोरगाव येथे ये-जा करण्यासाठी या व्यस्त महामार्गावरून जावे लागते. या मार्गावर दररोज हजारोच्या संख्येने वाहने वेगाने धावत असल्याने ग्रामस्थांना सतत अपघाताचा धोका निर्माण होत आहे. माळेवाडी बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा नॅशनल हायवे पंढरपूर कार्यालयाकडे या ठिकाणी बोगदा किंवा उड्डाणपूल उभारावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीकडे आणि निवेदनाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माळेवाडी बोरगावच्या सरपंच सीमा संभाजी कुदळे यांनी सांगितले की आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला, पण नॅशनल हायवे ऑफिसकडून सहकार्य मिळाले नाही. रोज शाळकरी मुले, स्थानिक नागरिक, महिलांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. आता आमच्या गावाने ठरवलंय, जर बोगदा झाला नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. गावकऱ्यांचा रोष इतका तीव्र आहे की आता रस्ता उकरा किंवा बंद करा असे घोषवाक्यासह एकजूट आंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची मालिका लक्षात घेता संबंधित महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी होताना दिसत आहे. परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.